दत्ताभाऊ मका मारून टाकशाल काय? मायनू काढून टाकणारस मका? मी मी विसरते म्हणून हा विश्वासरावांका सांगते म्हणून मारून टाकणार मका? दत्ताभाऊ रागवले आहेत ना? दत्ताभाऊ मी सांगितलंय ना नेने काकूंका, माका सांगितल्याने ना सगळ्या गावातल्या बायकांका सांगून ये म्हणून मी सांगून इलय. दत्ता कोणी सांगितल्या? विसरलंय. इलय मी. हा ह्याने सांगितलं नाही वय ना? तुम्ही सांगितलंच ना? हा सांगा. यमुना तू सांगितलंस त्या का? तुका पण कळत नाही कुणाकडे निरूप द्यायचा आता? एवढ्या वेळ त्या का मारतय? तुका सांगूक नाही हिला? तो आणि शिवला का तुझा? तुका माहित आहे ना तो कसा आता? बघितलास किती मोठं तमाशा झालो? या सगळा तुझ्यामुळे झाला. चुकलं माझा. चुकलंस? आमची इज्जत येशीवर टांगलंस. त्याका नीट निरोप सांगता येत नाही? हा किती पाठवस त्याका? परत असं होणार नाही. परत असा केलास ना तुका घरात उभो करणार नाही. चल निघ. दत्ताभाऊ नको ना. भाऊजी बाद झालं आता. कोण काय करणार? असं नको करू. दत्ताभाऊ माका सांगितलं ना जाऊन सांग म्हणून मी सांगितलंय. तुमचं नेने का ओरडलो ना मी त्यांना परत नाही बोलवणार. आपल्या ते गणपती आहे ना गणपतीत पण नाही बोलवणार. समोर आलं ना तेव्हा मला वाटलं आज एकदा तरी त्या मला सोन्या म्हणून हाक मारतील. पण नीलिमा आज त्या नेने काकू कुठे दिसल्याच नाही. दिसल्या ना तर त्या आपल्या नवऱ्याच्या खुनाचा जाब विचारणारा नेने काकू. मला खूप वाईट वाटतं त्यांच्यासाठी. ज्या वयात त्यांना खरा आधार हवा त्याच वयात त्यांचा आधार निघून गेला. मृत्यू फार वाईट असतो. एका मृत्यूमुळे सगळ्या गोष्टी बदलतात. खरंय. एवढे वर्ष संसार केला ना त्यांनी. हो आयुष्यभर त्यांनी एकमेकांसाठी स्वप्न पाहिली असती. आयुष्याच्या ह्या टप्प्यावर ना माणूस आपल्या माणसासाठी हळवा होतो. आईंच्या बाबतीतही तसंच घडतंय.
घरामध्ये कार्य सुरू असताना अण्णा गेले. तेही सगळं असं अचानकच झालं. आणि त्यानंतर घरामध्ये काय काय झालं हे तुम्ही पाहताय. सगळंच बदललं. आणि आता छायाताईंच्या बाबतीतही तेच घडतंय. त्यांचं आयुष्य काय वेगळं आहे. उलट त्यांचं आयुष्य तर जास्त दुर्दैवी आहे. कारण ज्या माणसाबरोबर आयुष्य घालवायचं तो लग्नाच्या दिवशीच गेला. त्यांनी किती स्वप्न रंगवली असतील, किती हळव्या झाल्या असतील त्या मनाने. त्यांना आधार हवाच ना. खूप खुश होते आज मी. माझं पहिलं हळदी कुंकू होतं ना. असं काही होईल असं मुळीच वाटलं नव्हतं. या घराला शाप आहे का हो? इथे काही शुभ कार्य होणारच नाही असं. देविका, मी स्वतःच्या अनुभवांवरूनच बोलतीये. साखरपुड्याच्या दिवशी अण्णा गेले. लग्नाच्या दिवशी काय तर नेने वकील गेले. इतकंच नाही, छायाताईंच्या लग्नात त्यांचा नवरा गेला होता. अगं असं काही नाहीये ग. मग काय हे योगायोग? आणि तोही हा असा सारखं काहीतरी घडतच असतं. हे बघ, मला कळतंय तुला वाईट वाटलं असणार. नेने काकी आल्या, त्यांनी येऊन त्यांचा राग काढला. नाही, चुकून का होईना आपल्याकडून आमंत्रण गेलं ना त्यांना. त्यांचा राग निघणं साहजिक आहे. पण घरातल्यांना कळायला नको, घरी तेच चाललंय. अगं देविका, काय बोलतेस तू? तुम्हाला चांगलंच माहितीये मी काय बोलतीये ते. अहो, हळदी कुंकू सव्वाष्ण बायकांसाठी असतं. आई आणि छायाताई का आल्या होत्या तिथे? बरं, त्यांच्या येण्याबद्दल मला काही म्हणायचं नाहीये हं, पण आई कशा आल्या होत्या? सगळ्या बायकांसमोर तमाशा केला. तुम्हाला नाही कळत आहे का तुमच्या आईची अवस्था? तुम्ही का नाही नेत त्यांना डॉक्टरांकडे? त्यांना पाठवून द्या ना कुठेतरी. किती दिवस सहन करायचा हा वेडेपणा? देविका, तोंड सांभाळून बोला. माझी आई इथून कुठेच जाणार नाही. तिच्यावर काय उपचार करायचा ना ते आम्ही बघू. आम्ही बघू म्हणजे? मी कोणीच नाहीये का? मला काय वाटतं याला काही महत्वच नाहीये. हे बघ, तुला वाईट वाटतंय ना, कळतंय मला. पण आईबद्दल काय बोलायचं नाही. काय कमी पडलंय का तुला या घरात? हा विषय परत काढायचा नाही, सांगून ठेव. मी उद्या आईकडे चालली. का? मला अस्वस्थ वाटतंय. जा, जायचंय ना तुला, जा. माझी काही हरकत नाही. हा, इथे आई सोबत इथल्या गोष्टी बोलायच्या नाही का? त्या लग्नात विरोध हा. पण का? तुम्हाला छायाताईंची काळजी नाही वाटत का? काळजी वाटता म्हणून त्या काय घरात ठेवलंय. पण या घरात त्यांच्या इच्छेला काहीच अर्थ नाही. दुसऱ्या लग्न काय अर्थ हा? असं कुठल्या शास्त्रात लिहिलंय? आमका शास्त्र सांगू नको. पण रिक्वेस्ट करू शकतो ना, एका बहिणीसाठी तिच्या सख्ख्या भावाकडे